लोकांनी मतदान केले, काय असेल निकाल? चांगलाच आहे. आमचे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने निश्चित निवडून येतल्याची परिस्थिती आहे. इकडे किती होईल मतदान? आता आज मी काही भविष्यकार नाही की सांगू शकतो किती मतं मिळतील, पण निश्चितच बहुमताच्या पेक्षा जास्त मतं मिळतील. साहेब, महसूल आयुक्त या संदर्भामध्ये आपले संग्राम आमदार महसूल आयुक्त विभागून होणार आहे असं म्हटलं जात आहे लातूर आणि नांदेड. हे बरोबर आहे. ते असं माझ्याकडे अधिकृत काहीच माहीत नाहीये. असं काही लातूरचे सहकारी जे आहेत आमदार हे तोडगा काढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि तोडगा काढायची त्यांची इच्छा असेल तर आम्ही सुद्धा प्रतिसाद नक्की देऊ. शिवसेनेचे आज मेळावे होतात. 6,000 लोक तिकडे गेले, अजून दोन्हीकडे मेळावा असणार आहे. असं की आता शिवसेनेची जी अवस्था आहे त्यांनी उद्धवजी ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमदार गेले, आता खासदारी चाललेले आहेत. ही अवस्था पक्षातील जे अंतर्गत जे विषय आहेत ते उफाळून आल्यामुळे घडत आहे. एकीकडे जर बघितलं गेलं तर विरोधक एकनाथ शिंदेचे विरोधक म्हणून अनेक खासदारांना किंवा भाजपचे विरोधक म्हणून निवडून दिलं होतं. हे लोकांच्या पदाची फसवणूक होते असं वाटत नाही का? असे राजकीय परिस्थितीनुसार जे काही निर्णय झाले असतील, आता लोकांना काय वाटतं हा विषय 4 वर्षांतरच कळेल. आज मी काही भाकीत करू शकत नाही. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये लोकांनी निवडून दिले ही गोष्ट खरी आहे. आजचा राजीनामा ज्यांचा किंवा आजचा त्यांचा पक्षांतर किंवा पक्ष गटवेळा स्थापन करण्यासंदर्भात जो निर्णय झालेला आहे तो त्यांचा हा पर्सनल विषय आहे आणि पक्षांतर्गत विषय आहे. 4 वर्षानंतर याचे परिणाम पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय ते लोकच घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.